प्रत्येक मत महत्वाचं आहे, प्रत्येक मतदार अनमोल. नमस्कार, माझं नाव सूरज सामंत. भारतात सध्या रोज एक नवीन मोठा प्रश्न येतो आणि त्या प्रश्नाच्या आड मागचे प्रश्न झाकले जातात. असाच झाकला गेलेला एक अतिशय महत्वाचा प्रश्न जो भारताच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकतो. त्या प्रश्नासंदर्भात काही प्रश्न मला पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून घेण्याचा प्रयत्न म्हणून आज निमिष साने यांच्याशी चर्चा करायचं ठरवलं. चर्चा म्हणण्यापेक्षा मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. तो विषय आहे SIR आणि निमिष साने. मी निमिषला अरे तुरेच करेन कारण निमिष मित्र आहे माझा. तर निमिष या विषयाचा अभ्यासक आहे आणि काँग्रेस बरोबर काही ट्रेनिंग्स, BLAs चे काही वर्कशॉप्स हे सर्व कंडक्ट करताना कोऑर्डिनेट करण्याचं काम सुद्धा निमिष करतोय. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं निमिषकडनं मिळणं अपेक्षित आहे. शुअर. खरं तर हा प्रश्न विषय एवढा मोठा आहे की याच्यावर एक व्हिडिओ मधून सगळी उत्तरं मिळते असं वाटत नाहीये. अख्खी सिरीजही बनू शकते. पण आपण थोडक्यात महत्वाचे काही जे मला पडलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे मला असं वाटतं अगदी की समजा पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला पकडलं आणि सांगितलं की तू चोरी केली नाहीस हे तू सिद्ध कर, तर त्या व्यक्तीची अवस्था जशी असेल तशी अवस्था सर्वसामान्य भारतीय नागरिकांची झाली आहे असं SIRचं स्वरूप समजल्यानंतर मला वाटतंय. हा माझा समज योग्य आहे की गैरसमज आहे आणि का? हा अगदी योग्य समज आहे. याचं कारण आपण पाहिलं तर SIR म्हणजे काय? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, ज्याला विशेष सखोल पुनरीक्षण असा शब्द निवडणूक आयोगाने वापरलेला आहे. याचा अर्थ काय? तर निवडणूक याद्या अपडेट करायच्या. आता ही एक रुटीन प्रोसेस असली पाहिजे की बाबा मला कोणी नवीन मतदार आहेत का ज्यांचं नाव ऍड करायचंय, काही अशा व्यक्ती आहेत का ज्या आता हयात नाहीत त्यांचं नाव डिलीट करायचंय, तुमचे काही तपशील चुकीचे आहेत का, वय, लिंग, फोटो, नावाचं काही स्पेलिंग, तर ते अपडेट करायचं. अशी एक रुटीन प्रक्रिया असली पाहिजे. आणि इतके वर्ष स्वतंत्र भारतात ती तशीच असली होती. म्हणजे त्याच्यात ही काही पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय मतदार याद्यांची फेर तपासणी अशातला भाग नाही, आधी होत होत्या. पण मुख्य फरक असा आहे की आधीच्या सर्व प्रक्रिया ह्या इन्क्लुजनच्या अंगाने, म्हणजे सर्वात जास्त लोक कसे काय याच्यात सामील होतील, याद्यांमध्ये समाविष्ट होतील या अंगाने होती. ही पहिल्यांदाच अशी प्रक्रिया आहे की ज्याचा भर हा एक्सक्लुजनवर आहे, नावं वगळण्यावर आहे. म्हणजे तुला आठवत असेल तर जेव्हा महाराष्ट्रात SIR अनाऊन्स झाली तेव्हा लोकसत्तेची जी मथळा होता, म्हणजे हेडलाईन होती की महाराष्ट्रात SIR जाहीर झाली, त्याच्या खालचं पहिली ओळ होती 9,86,00,000 मतदारांपैकी किती नावं वगळणार याकडे लक्ष. म्हणजे आता नरेटिव्ह जो म्हणजे इतकं महत्वाचं लिडिंग न्यूजपेपर आहे महाराष्ट्रातलं, त्या वर्तमानपत्राचं हेडलाईन काय? किती नावं वगळणार याकडे लक्ष. म्हणजे हा नावं वगळण्याचा एक्सरसाइज आहे का नावं इन्क्लूड करण्याचा एक्सरसाइज आहे? म्हणजे निवडणूक आयोग म्हणतं की कोणीही वैध नागरिक वंचित राहिला नाही पाहिजे आणि जे अवैध आहेत ते यातनं बाहेर गेले पाहिजेत वगैरे, अशी काहीतरी त्यांची एक टॅगलाईन आहे. पण ते म्हणजे सगळी बोलाची कडी आणि बोलाचा भाग आहे. ऍक्च्युअल म्हणजे इंग्रजीत ज्याला म्हणतात डेव्हिल लाईज इन द डिटेल्स, तर ऍक्च्युअल प्रक्रिया कशी आहे? तर पहिल्यांदाच भारतात एकदा जर तुमचं नाव मतदार यादीत नोंदलं गेलं असेल तर ते एकदा नोंदलं गेलं की नोंदलं गेलं ना. तुम्हाला जोपर्यंत काही स्वतःहून बदल करायचे नाहीत तोपर्यंत ते काही नाव काढायची काही गरज नाही. बरोबर. यावेळेस पहिल्यांदा प्रत्येकाला फॉर्म भरायचा. मी जर फॉर्म भरला नाही तर माझं नाव डिलीट होणार. म्हणजे माझं नाव टिकवण्याची जबाबदारी यावेळेस पहिल्यांदा आयोगाकडनं नागरिकावर ढकलली. आणि दुसरी महत्वाची जबाबदारी ती ढकलली नागरिकावर, ती म्हणजे नागरिकत्व सिद्ध करायची. आतापर्यंत ह्या एक्सरसाइज मध्ये कधीही नागरिकत्व सिद्ध करायला लागलं नव्हतं. म्हणजे आता ज्या 2002च्या SIRचा हवाला देऊन ही सगळी प्रक्रिया चालली आहे. 2002 मध्ये जे मतदार होते त्यातल्या किती लोकांना आठवतंय की अशी काही प्रक्रिया झाली होती? म्हणजे तू होतास की नाही मला माहित नाही तेव्हा मतदार. तुला आठवतंय का 2002-04ला असं काही झालं? कारण प्रक्रिया काय होती 2002-04ला? जसे जनगणनेला आपल्या घरी लोक येतात, ते आपल्या घराच्या बाहेर एक तो आकडा लिहितात, प्रश्न विचारतात, त्या पद्धतीने त्यावेळेसचे जे एन्युमरेटर होते, तेव्हा BLO ही संकल्पना नव्हती, बूथ लेवल ऑफिसर, एन्युमरेटर घरोघरी जात होते.
त्या लोकांना विचारत होते, त्यांची नावं व्हेरीफाय करत होते. जर काही बदल असतील तर ते खाली नोंदवत होते. जर कोणी मृत असेल तर डेथ सर्टिफिकेट मागत होते. जी काही गरज होती ती, पण तिथल्या तिथे गोष्टी मोकळ्या होऊन ते पुढे जात होते. त्यात काही मी जाऊन अर्ज भरा, आधीचं मॅपिंग शोधा वगैरे असलं काही भानगडी नव्हतं. हे सगळं 2002ची प्रक्रिया. आणि आताची जी प्रक्रिया आहे त्याच्यात हा मूलभूत फरक आहे, जो मी आधी म्हटलं तसं, की मला आता सिद्ध करायचं. म्हणजे तू जे म्हणलास की जी जबाबदारी, प्रूफ ऑफ बर्डन असा इंग्रजीत एक शब्द आहे, की सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर? तर मी नागरिक नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी जी सरकारवर आहे. Correct. आता आयोगाने माझ्यावर जबाबदारी टाकली की मी सिद्ध करायचं मी नागरिक आहे. सो हे प्रूफ ऑफ बर्डन स्टेट म्हणजे शासन संस्थेकडनं, फक्त सरकार असं नाही, सरकार, आयोग, शासन संस्थेकडनं माझ्यावर त्यांनी ढकललंय ती जबाबदारी. आणि त्यामुळे तुला जसे वाटतंय ते मला योग्यच वाटतंय, तुला जे वाटतंय ते, कारण खरोखरच मला आता सिद्ध करायचंय की मी नागरिक आहे. म्हणजे मला जी समजूत होती ती बरोबर आहे. पण हे उत्तर देताना तू जे सांगितलंस की 2002 साली सुद्धा ही प्रक्रिया, अशा प्रकारची प्रक्रिया झालेली, आणि जी माझ्याही लक्षात नाहीये आणि बहुतांशी लोकांच्या ती लक्षात नाहीये. तशीच या अगोदरही नोटाही बंद झालेल्या होत्या, नाणीही बंद झालेली होती, तेही कोणाच्या लक्षात नाहीये. पण आता 2016चं लक्षात आहे. तशीच याआधी लोकांना वॅक्सिन सुद्धा मिळाली, तेही कोणाच्या लक्षात नाहीये, पण आता लोकांच्या लक्षात आहे. तर हे फक्त जाहिरातबाजी पुरतं मर्यादित आहे की याचे काही गंभीर परिणाम सुद्धा होतात? नाही, खूप गंभीर परिणाम होतात. म्हणजे हा जो तू मुद्दा म्हणलास की हे तेव्हा झालं ते लक्षात नाही, कारण ते काही एका प्लॅननी झालं, लोकांना कमीत कमी त्रास व्हावा या हेतूनी झालं. त्यामुळे 2002-04 साली जेव्हा प्रक्रिया झाली आणि तेव्हाच्या ज्या नोंदी आहेत त्यानुसार प्रक्रिया ही जवळपास 18 महिने का 2 वर्ष ती प्रक्रिया चालली, वेळ घेऊन. त्याला काही असं टाइम बाउंड नव्हतं की आता एका महिन्यात या. आता काय आहे की ह्या महिन्यात, म्हणजे जसं 8 वाजता 500च्या 1000च्या नोटा बंद, त्या धर्तीवरचा जो कारभार आहे की या महिन्यात 29 जुलै ते 30 जून तुम्ही हा फॉर्म भरा. निवडणूक आयोगाकडे वारंवार राजकीय पक्षांनी, विशेषतः महाविकास आघाडीतल्या राजकीय पक्षांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हे वारंवार आम्ही निवेदन दिलं होतं की हा पावसाळ्याचा काळ आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असेल, अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असेल. शिवाय आत्ता महाराष्ट्रात आषाढी वारी सुद्धा चालू आहे. म्हणजे 25 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्यामुळे एक मोठा भाविकांचा वर्ग या वारीत चालतो. बरोबर. तर आता काय घाई आहे का? बरं, बाकी राज्यांमध्ये जिथे SIR झाली तिथे लगेच निवडणुका होत्या, निवडणुकाच्या तोंडावर त्या प्रक्रिया राबवण्यात आल्या. आपल्याकडे तशी काही घाई नाही. 2029 पर्यंत कुठली निवडणूक लागायची नॉर्मली सगळं झालं तर काही शक्यता नाही. तर मग ही घाई गडबड कशासाठी चालू आहे? त्यामुळे आम्ही वारंवार ही विनंती केली होती की तुम्ही वेळ घ्या ना, तुम्ही कशाला एवढं एका महिन्यात हे करायचं, 2 महिन्यात हे करायचं. पण त्याला काही दाद त्यांनी दिली नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की सगळ्यांनाच माहिती आहे मान्सून किती उशिरा आला. म्हणजे जवळपास जून एंडला पाऊस सुरू झाला आणि आला तो एवढा आला की काही भाग अजून दुष्काळाशीच झगडतोय आणि काही भागात ऑलरेडी अतिवृष्टीचे परिणाम झाले. आणि त्याचा परिणाम आपल्याला असा दिसतोय की आज ह्या घडीला, म्हणजे 29 जुलैला हे प्रक्रिया सुरू झाली आहे घरोघरी जाऊन फॉर्म वाटण्याची, 29 जून सॉरी, आणि आज 15 जुलै आहे. साधारण 16 दिवसात राज्यात जवळपास 22% काम झालंय. आणि मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा हे 3 जिल्हे पाहिले जिथे राज्यातले जवळपास 2.5 कोटी मतदार आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत झालेलं काम 22%. हा, 20-22% महाराष्ट्रातील त्या मतदारसंघांमध्ये आता, त्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हार्डली काहीतरी 8 का 9% काम झालं. मी पाहत होतो मगाशी 7 का 8% काम झालंय फक्त डिजिटायझेशनचं. सो आपल्याला हे दिसतच आहे की ह्या अडचणी येत आहेत. आणि ह्याचं जे मूळ तू म्हणलास ते आहे ना, की ह्याचं लोकांना कमीत कमी त्रास होऊन अशा पद्धतीने ही योजना राबवणं किंवा ही मोहीम राबवणं, ह्याकडे लक्ष न देता एक जो काय म्हणायचं त्याला आता तुघलकी कारभार असतो की नोटा गायब, नोटबंदी केली, हे केलं, तसं ते फरमान सोडल्यासारखं जे वागणूक आहे एकंदरीत व्यवस्थांची, त्यामुळे एवढी घाई गडबड होती आणि त्याचा परिणाम जे काम करतात त्यांच्यावर होतो. हे कर्मचारी जे इन्व्हॉल्ड आहेत. कारण कालच एक बातमी वाचली की एका कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली का प्रयत्न केला, अशी काहीशी. म्हणजे बंगालमध्ये आपण असं ऐकलं होतं, बिहारमध्ये आपण असं ऐकलं होतं की
जे शासकीय कर्मचारी असतील, शिक्षिका असतील, अंगणवाडी सेवक असतील, त्या सर्वांमध्ये प्रचंड त्यांच्यावर ताण होता. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, काही दगावले सुद्धा. असं ऐकलं होतं, तर आपण म्हटलं होतं की अशी वेळ महाराष्ट्रात येऊ देऊ नका. बरोबर. अशी वेळ महाराष्ट्रात आली नाही पाहिजे का? आपल्या काही गरज नाही ना एवढी घाई गडबड करायची. तर पण ते ऐकायला तयार नाहीत आणि आता दिसतंच आहे आपल्याला. म्हणजे 9 जुलैला मला वाटतं शिक्षकांनी आंदोलन पुकारलं होतं राज्यभर. लोकसत्तेतलीच बातमी आहे की शाळा बंद ठेवण्याची. रोज लोकसत्तेतली बातमी पाहतोय की SIR संदर्भात BLO शिक्षक तक्रार करतायत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, त्यांना जनगणनेचं काम होतं, आता मॅपिंगचं काम होतं. म्हणजे SIR सुरू व्हायच्या आधीपासून मे महिन्यात ते मॅपिंगचं काम करतायत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, तर विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना हे काम करावं लागतंय. आणि हे इतकं ताणाचं काम आहे. म्हणजे आता बघ, आपल्याकडे 1 लाख बूथ आहेत महाराष्ट्रात, जवळपास 10 कोटी मतदार आहेत. सरासरी प्रत्येक बूथवर 1000 मतदार आहेत. काही तर असे बूथ आहेत महानगरांमध्ये जिथे 1500 सुद्धा मतदार आहेत. पण अगदी तू 1000 धर आणि प्रत्येकाचे 2-2 फॉर्म भरायचे, तर 2000 फॉर्म भरायला, एक फॉर्म भरायला 7-8 मिनिटं पण लागतात. तर एवढा वेळ कुठनं आणायचा? आणि हे कोण आहेत कर्मचारी? यांना बूथ लेवल ऑफिसर म्हणतात. त्यांना एक बूथ वाटून दिलेला आहे. हे निवडणूक आयोगाचे पूर्णवेळ कर्मचारी आहेत का? नाही. यांना एक फार अत्यल्प मोबदला देतात आणि हे अदरवाईज शिक्षक आहेत, प्राथमिक किंवा माध्यमिक शाळांमधले, अंगणवाडी सेविका आहेत, काही शासकीय कर्मचारी आहेत. यांच्यावर आहे ते काम करून हा जादाचा हे काम सोपवलेलं आहे. हा जादाचा भार त्यांच्यावर पडतोय. आणि मग त्यांची वाताहत होणारच ना. कारण बरं, प्रत्येक फॉर्मवर त्यांचा नंबर दिलाय, ती सुद्धा गरज आहे, नाहीतर मतदार म्हणून मला कळणार कसं? तर त्यांची तक्रार अशी आहे की आम्हाला सारखे फोन येत आहेत, विशेषतः महिलांची अशी तक्रार आहे. आता ह्याच्यात काहीतरी तारतम्य आपण ठेवलं पाहिजे ना, की आपण किती काम देतोय. आणि हे म्हणजे संभाजीनगर मधले एक पत्रक पाहिलं मी, मला ते व्हेरीफाय नाही करता आलं, पण ते अधिकृतच दिसतंय, जे आलं होतं माझ्याकडे इमेज ती, ज्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला असं लिहिलंय की BLOंकडनं काम करून घेण्यासाठी वेळ पडली तर आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत करावी, पोलीस बळ पुरवावं. शिक्षक असं खाजगीत सांगतात की आम्हाला धमक्या देत आहेत. म्हणजे काल ज्या शिक्षिकेनी दुर्दैवानी आत्महत्येचा प्रयत्न केला घाटकोपरमध्ये, त्यांची मुलाखत किंवा एक व्हिडिओ आज मी पाहिला समाज माध्यमांवर. तर त्या सोशल मीडियात त्या असं म्हणतात की आमच्यावर, मी खूपदा सांगितलं की मला हे झेपत नाहीये, माझ्या काही अडचणी आहेत, तर आम्हाला FIR करू वगैरे अशा धमक्या देत आहेत. म्हणून मी फार साधी आहे, मला भीती वाटते अशा गोष्टींची, माझ्यावर कोणी FIR करणार असेल तर. हा दबाव कशासाठी आणि ही घाई कशासाठी? थोडक्यात दुष्परिणाम इतर तर दिसतातच आहेत, पण किमान म्हणजे वाईटात चांगलं म्हणायचं तर किमान हे काम स्ट्रक्चर्ड वे मध्ये नीट केलं असतं तर काही लोकांना रोजगार जरी निर्मिती झाली असती तरी आपण म्हणू शकलो असतो की बंद पडलेलं घड्याळ दिवसातनं 2दा योग्य वेळ दाखवतं. खरं तर घड्याळ त्यासाठी बनलेलं नसतं, पण तेही म्हणजे आहे त्याच कर्मचाऱ्यांकडून फारसे पैसे न खर्च करता केले जाते. म्हणजे थोडक्यात जवळपास ही पिळवणूक म्हणायला हरकत नाही. त्याचं होणार काय माहितीये का, की ह्यातनं ते कामाची गुणवत्ता काय असेल आपल्याला माहित नाही. म्हणजे त्यात त्यांचा काही दोष आहे असं नाही, त्याचं स्वरूपच असं ठेवलंय, ती यंत्रणा आणि प्रक्रियाच इतकी किचकट तयार केलेली आहे की त्याच्यातच काही लोकांची नावं अशीच त्याच्यातनं वगळली जाऊ शकतात. आणि मग जर असं झालं की काही लोकांची नावं वगळली, म्हणजे सरासरी काही ठिकाणी 10% सुद्धा नावं वगळलेली आहेत. सर्वात कमी केरळमध्ये 3% नावं वगळलेली आहेत. बाकी अनेक ठिकाणी 10% वगैरे सर्रास नावं वगळली गेलेली आहेत. आता एवढ्या मोठ्या संख्येने जर नावं वगळली गेली तर ह्या नागरिकांच्या आयुष्यात काय परिणाम होणार आहेत? त्यांच्या नागरिकत्वाचं स्टेटस काय आहे हा एक वेगळ्या चर्चेचा विषय. ही पूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत कदाचित देशाची लोकसंख्या कमी झालेली असेल असा प्रश्न पडेल. लोकसंख्या तर काही कमी होणार नाही, कागदावरची, आणि जनगणना अजून झालेली नाही 2021ची. आणि त्याची कारणं आता राजकीय आपल्याला माहित नाहीत. म्हणजे आता जे डिलिमिटेशन आणायचंय आणि त्याच्या आडून हे आणायचंय, त्याच्या आडून ते आणायचंय, त्याच्याकरता जनगणना, असं जे एकात एक गुंतवलेलं आहे त्याच्यात जनगणनाही झालेली नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं आलंय की जनगणनेनुसार जेवढे मतदार पाहिजेत त्याच्याहून कमी मतदार नोंदले जातात, असं बहुतांश ठिकाणी होतं SIR नंतर, कारण एवढी नावं वगळल्या गेली. आणि हा त्याच्यातला मोठा मुद्दा आहे. म्हणजे आता मी काल वाचत होतो, 2 गोष्टी मला कालच, मी परवाच वाचत होतो. एक तर की पश्चिम बंगालमध्ये त्यांनी काय केलं, जवळपास 27 लाख मतदार असे होते की ज्यांची नावं अंडर ऍडज्युडिकेशन म्हणजे निर्णयाधीन ठेवली. म्हणजे त्यांना तुम्ही मतदार नाही असंही सांगितलं नाही आणि आहे असंही सांगितलं नाही, त्यांना निर्णय अजून पेंडिंग ठेवला त्यांचा.
कशा करता तर त्यांच्या लॉजिकल डिस्क्रिपन्सी होत्या. हम्म. या ज्या तार्किक विसंगती आहेत, ज्याचं नाव बदलून त्यांनी ह्या फेज मध्ये अॅनोमली लॉजिकल आहेत का बायोलॉजिकल आहेत? हा चांगला प्रश्न आहे. विसंगती कारण त्या विसंगतींची तू जर यादी पाहिलीस तर त्या बायोलॉजिकल जास्त वाटतात. म्हणजे वडिलांचं वय आणि मुलाचं वय ह्याच्यात 15 वर्षाहून कमी अंतर आहे. तुमचं स्पेलिंग चुकलेलं आहे. तुमचं एकाच व्यक्तीला 6हून जास्त मुलं आहेत असं दाखवलेलं आहे. म्हणजे बायोलॉजिकलच आहेत विसंगती खरं तर. पण ठीक आहे, आता आपल्याकडे बायोलॉजिकल नॉन बायोलॉजिकल हा 24 पासून एक वेगळाच मुद्दा Trend आहे. आहे. पण या तशा तर त्यांना ते तार्किक म्हणत नाही, नुसत्याच विसंगती म्हणता येईल त्याला ते. पण मुद्दा असा की हे 27 लाख लोक वंचित राहिले निवडणुकीच्या मतदानाच्या अधिकारापासून. कारण माननीय सर्वोच्च न्यायालय हे असं म्हणालं की ठीक आहे, आता नाही झालं तर पुढच्या निवडणुकीत मतदान करा. पण ही काय पद्धत आहे कामाची? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा आपण मानच ठेवतो सगळेजण आणि सन्मान ठेवणंच म्हणतोय, पण त्या 27 लाखांच्या मतदानाचं काय करायचं? बरं, आता अशी स्थिती आहे की त्यातल्या फक्त ते 27 अधिक 7 असे काहीतरी 34 लाख अर्ज पेंडिंग आहेत अजूनही बंगालमध्ये. त्यातले फक्त 38,000 त्यांचं हिअरिंग झाले, सुनावणी झाली. आणि परवाच असा एक शेरा मारलाय बंगालच्या उच्च न्यायालयाने की ज्या गतीने ते काम चाललंय त्या गतीने ते पूर्ण व्हायला 21 वर्ष लागली. मग नेमकं आयोगाची भूमिका काय आहे? आणि हे बंगालमध्ये जिथे तुलनेने साक्षरता जास्त आहे इतर काही राज्यांपेक्षा. आणि त्याच्यात दुसरा आता केस मी वाचत होतो की एका व्यक्तीने इमर्जन्सी पासपोर्ट करता अर्ज केला, कारण की काहीतरी मेडिकल ट्रीटमेंट करता बाहेर जायचं होतं काहीतरी. त्याचा अर्ज पेंडिंग ठेवलाय. याचं कारण ते म्हणले नाही, ते पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये असं दिसलं की तुमचं नाव मतदार यादीतनं वगळलं. हा, म्हणजे मला ह्याच मुद्द्यावर एक प्रश्न होता. म्हणजे मला काल इनफॅक्ट एका परिचिताने फोन करून विचारलं की अरे ते SIRचं काय, मला उद्या फॉर्म भरायचा नसेल, मी नाही भरला तर काय? अमित, तुझा प्रश्न हा. तर आता मी तसा प्रिव्हिलेज्ड क्लासमध्ये म्हणजे अर्बन याच्यामध्ये शिकलेला, आर्थिक परिस्थिती ठीक, पण मला काही त्याचं मलाही त्याची क्लॅरिटी नाहीये की मी त्याला उत्तर देऊ शकू. तर ही कितीशा लोकांना असणारा हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून त्याची क्लॅरिटी हवी आहे की SIR मध्ये नाव नाही, म्हणजे SIR या प्रक्रियेमध्ये किंवा वोटर लिस्टमध्ये किंवा याच्यात नाव नाही किंवा एखाद्याने नाही भरलं तर याचे परिणाम काय असू शकतात. आणि ह्या प्रश्नामागे पश्चिम बंगालचा जो टेलिग्राफचे माजी संपादक त्यांचा पासपोर्टचा जो विषय होता, किंवा आसाममध्ये SIR केलं नाही कारण तिथे NRC केलेलं म्हणे. तर वास्तविक NRC हा वेगळा मुद्दा, वेगळा विषय, वेगळ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विषय. हे SIRचं म्हणतात. तर ही एवढा गोंधळ आहे की समजतच नाहीये की बाबा ह्याचे परिणाम फक्त मतदान करता येणार नाही पुरतेच मर्यादित असतील की अजून काही विचार करायला लागेल. तो याच्यात दोन गोष्टी आहेत. म्हणजे आता तू ज्या NRCचा उल्लेख केलास, तर परवाच इंडियन एक्सप्रेसमध्ये RS शर्मा म्हणून जे आधार जेव्हा सुरू झालं तेव्हा आपल्या त्या आधारचे पहिले अध्यक्ष होते, DG होते, डायरेक्टर जनरल होते. त्यांचा एक चांगला लेख आहे ही प्रक्रिया एक्सक्लुजनची कशी आहे. आणि त्यात ते हाच उल्लेख करतात की आधी आपण आसाममध्ये NRC करून पाहिली, ज्याच्यात 19 लाख नावं वगळली गेली आणि त्यातनं जे काही पुढे त्याचं काही झालं काहीच नाही. म्हणजे त्यातनं मुद्दा आणि प्रश्न कुठलाच सुटला नाही. उलट 19 लाख लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न उभा राहिला. प्रश्न सुटलाच कुठला नाही. मग NPRची टूम निघाली. मग मधल्या काळात या सरकारने CAA कायदा आणून त्याच्या अंतर्गत NRC करण्याची टूम काढली. त्याला खूप प्रखर विरोध रस्त्यावर उतरून लोकांनी केला. आता हे सगळं झाल्यामुळे काही लोकांना अशी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यावर लिहिलंही आहे की ही बॅकडोर NRC आहे का, म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन असं नाही तर ह्या माध्यमातून आणण्याचा हा प्रकार आहे का. हा त्याच्यातला एक महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आणि दुसरं त्याला जोडून जे परिणाम जे होतात असं दिसतंय की ऑलरेडी बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या काही सरकारी योजनांमध्ये त्यांनी असं आवश्यक केलंय की तुमच्याकडे मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. आता माझं जर मतदार यादीत नाव नाही म्हणून मला जर सरकारी योजनांपासून वंचित ठेवलं जाणार असेल तर हे कायदेशीर आहे का मला माहित नाही. याच्या विरोधात कोणी कोर्टात गेलंय का माहित नाही. पण असं आपण धरून चालू की उद्या कोणी कोर्टात गेलं तरी त्याचा निर्णय यायला किती वर्ष लागतील. बरोबर, महाराष्ट्रातली सरकार एवढी पडली आणि एवढे पक्ष फोडले, तर निर्णय अजून आला नाही. किमान 4-5 वर्ष झाली आता बघा. आणि मग त्यात काही एवढं रॉकेट सायन्स नव्हतं की एवढा वेळ लागावा, तरी त्याचा निर्णय अजून आलेला नाही. तर हा निर्णय केव्हा येईल आणि तोपर्यंत त्या माणसाने काय खायचं. मुद्दा असा आहे की लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या रोजच्या
उपजीविकेकरता आणि जगण्याकरता त्यांना ज्या सोयी सुविधा सरकार देतं त्यातनंही तुम्ही त्यांना वंचित ठेवणार असाल तर नेमकी लोकशाही कोणाकरता काम करते? म्हणजे टेलिग्राफचे माजी संपादक म्हणजे एक समाजातलं एक चांगलं स्थान किंवा अगदी मीही म्हटलं तसं प्रिव्हिलेज क्लास, तर आम्हालाही याचे आहेत म्हणजे यापासून धोके किंवा याचे काही दुष्परिणाम असू शकतात. पण जर आम्हाला आहेत तर आपल्या समाजामध्ये जो एक फार मोठा घटक आहे की म्हणजे फिरती लोक असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असतात, रस्त्यावर म्हणजे ज्यांना घरदार नाही अशी सिग्निफिकंट लोकसंख्या आहे, LGBTQ समुदाय आहे किंवा आदिवासी लोक आहेत ज्यांच्याकडे कागदपत्रांची शक्यता फार कमी आहे, सोडून दिलेल्या अशा महिलांची संख्या फार म्हणजे अक्षरशः बाहेर नेऊन अशी फार सिग्निफिकंट 22-25 लाख काहीतरी हा आकडा आहे. म्हणजे हे एकंदर जितकं एक वंचित घटक म्हणजे सामाजिक स्रोतांपासून किंवा देशाच्या आर्थिक किंवा इतर स्रोतांपासून जेवढे वंचित आहेत त्यांची परिस्थिती तर अधिक बिकट होईल अशी चिन्ह नाहीत का? म्हणजे ही प्रक्रिया जी आहे SIR ची त्याचा सर्वात जास्त वाईट परिणाम तू आता म्हणलास या सर्व घटकांवरच आहे. म्हणजे तुला आठवत असेल जेव्हा वोटचोरीचा मुद्दा आला होता आणि 0 ऍड्रेस आणि बेघर वगैरे असे काही काही मुद्दे आले होते, तेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्ही बेघर लोकांची सुद्धा कशी नोंदणी करतो, त्यांची नावं कशी येतील असं पाहतो वगैरे अशा मुलाखती त्यांनी दिलेल्या आहेत. आता त्यांना इन्युमरेशन फॉर्म त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार आहेत मला माहित नाही, काय व्यवस्था केली, काही केली असेल मला माहिती नाही, निदान मला दिसत तरी नाही त्या ऑर्डरमध्ये असं काही स्पेसिफिक नाही. या लोकांपर्यंत हे कसे पोहोचणार आहेत? जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्यापर्यंत कसे पोहोचणार आहेत? शहरांमध्ये विशेषतः मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रश्न, अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते, तिथे राहणारे लोक कुठे कुठे पांगतात. दरवेळेस काय माणूस ते 3 वर्ष 4 वर्ष जे काय ते लिव्हन लायसन्सवर राहतात ते काय दरवेळेस आपलं मतदाराचं नाव बदलत नाहीत ना, ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे की ते काही नाव बदललं जात नाही. त्यांना एन्युमरेशन फॉर्म कसे मिळणार आहेत? मुंबई सारख्या शहरात SRAचा जे प्रोजेक्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात झोपडपट्टींचं पुनर्वसन झालंय, तिथे जी नावं झोपडपट्ट्यांमध्ये आहेत ती लोक आता कुठे राहत आहेत, त्यांच्यापर्यंत एन्युमरेशन फॉर्म कसे मिळणार आहेत? पण एन्युमरेशन फॉर्म जो आहे, गणना प्रपत्र असं त्याचं मराठी नाव त्यांनी केलंय, तो तुम्हाला तुमचं जे रजिस्टर्ड आहे बूथ तिथे मिळणार आहे, तिथला BLO येऊन तुमच्या घरी देणार आहे. आता ह्या लोकांना मिळण्याची सोय काय आहे? मला ग्राउंडवरनं असे रिपोर्ट आहेत की अशा अनेक मोठ्या वस्त्या आहेत जिथे BLO म्हणतात की इथे आम्हाला काहीच माहित नाही, इथे कसं जाऊन आत आम्ही शोधायचं आणि काय करायचं, त्यांना सहाय्य करायला काय व्यवस्था आहे? काही नाही. मुंबई सारख्या शहरात तर म्हणजे बाकी राज्यात जवळपास एका BLOला एकच बूथ आहे. मुंबई सारख्या जिल्ह्यात तर आतापर्यंत एकेका BLOला एकाहून जास्त बूथही होते. मला आशा आहे की आतापर्यंत ती स्थिती सुधारली असेल. म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत तरी हीच परिस्थिती होती की एकाहून जास्त बूथ एका BLOला दिले होते. आता हे सगळं ची काय सोय केली आहे तुम्ही? बरं, आता ह्याच्यात तो एक मॅपिंगचा प्रश्न, याच्यावर येऊ आपण नंतर. पण त्याच्याकरता मला माझी माहिती विशेषतः जे तरुण आहेत, जे 2002 साली ज्यांचं नाव यादीत नव्हतं, म्हणजे सगळे जवळपास जेनझीज आहेत जास्त लोक त्याच्यातले, तर त्या लोकांसाठी त्यांना त्यांच्या आई वडिलांचं मॅपिंग लागेल, म्हणजे विवाहित महिलांना सुद्धा आई वडिलांचं लागेल. आता काही कारणामुळे, काही कौटुंबिक छळ असेल, त्यांनी घर सोडलं असेल, विशेषतः LGBTQ समुदाय असेल, ट्रान्सजेंडर समुदाय असेल, त्यात अनेक लोकांनी घरच्या कौटुंबिक छळाला कंटाळून घर सोडलेलं आहे. किंवा अनेक ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे, आपल्या समाजाची ही म्हणजे वाईट स्थिती आहे की अनेक ठिकाणी आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न घरी मान्य नसल्यामुळे ते बाहेर राहतात, बाहेर एकत्र राहतात, पण घरच्यांशी संबंध तुटलेला आहे. या लोकांनी ही डॉक्युमेंट आता कशी गोळा करायची, यांच्याकरता आपण काय व्यवस्था केली? जे गोरगरीब आहेत, ज्यांना रोज बिचाऱ्यांना म्हणजे लिटरली ज्याला रोजंदारीवर जे जगतात, त्यांना हा फॉर्म मिळण्यासाठी काय व्यवस्था केली आहे? स्थलांतरित मजुरांसाठी काय केलंय? याची उत्तरं नाही मिळत. म्हणजे आपल्याला जे प्रश्न वाटतात, म्हणजे तू जे म्हणतोयस ते आपल्याला जे प्रश्न वाटतात ती त्यांना म्हणजे हे आखणाऱ्यांना, योजना आखणाऱ्यांना बहुतेक उत्तरं वाटत असावीत अशी मला शंका येते. कारण मध्यंतरी मी वाचलं की गुजरातमध्ये किंवा अजून काही ठिकाणी असं चालू आहे की प्रेमविवाह नाही झाले पाहिजे, आई वडिलांच्या संमतीने विवाह झाले पाहिजे, 30 दिवसाची नोटीस वगैरे वगैरे काही ना काही असं म्हणतात. म्हणजे हे एक नवीन टूल मुलांच्या विरोधात वापरण्यासाठी सुद्धा कदाचित मिळू शकेल किंवा अशी व्यवस्था करतायत अशी शंका वाटू शकते. अर्थात ही
सरकार जे काही करतं त्याच्यावर सोल्युशन्स कमी असतात आणि शंका जास्त येत असतात. म्हणजे एकच फरक एवढा करतो की त्या सरकारने आणलेल्या कायदे नियम आहेत. हा निवडणूक आयोग हे संवैधानिक स्वायत्त आणि संस्था स्वायत्त आहे. संस्था आहे, ती करते. हं. तर त्याच्यातला भेद इतका का कमी वाटायला लागलाय आपला हा एक वेगळा चर्चा. अर्थात ही धोका बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की दाखवलेलं होतं की अशा पद्धतीने काम होणं अपेक्षित आहे, पण भविष्यात निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम होऊ शकतो अशी त्यांनी भविष्यवेधी सूचना किंवा शंका वर्तवली होती. पण आता आपण जे बोलतोय त्याच्यातनं प्रश्नांच्या माझ्या उत्तरं मिळत आहेत, पण प्रत्येक उत्तरामधून मला बरेच प्रश्न पडतात आणि ही सगळे प्रश्न काही आपण एकत्र कव्हर करून घेऊ शकणार नाही किंवा फार लांबेल ते. आपण कदाचित एकेका प्रश्नावर सुद्धा पुढे बोलू. पण महत्वाचं आता म्हणजे जे कोणी बघतायत, जो कोणी बघणार असतील तर त्यांच्यासाठी महत्वाचं एक उत्तर हवंय की नागरिक म्हणून किंवा मतदार म्हणून आपला रोल काय आणि आपण काय केलं पाहिजे या सगळ्याकडे बघताना एक जागृत मतदार जो म्हणतात त्या मतदाराचा रोल काय असेल? मला असं वाटतं की आता सर्वप्रथम सगळ्यात आधी प्रत्येकाने काय केलं पाहिजे की आपलं नाव मतदार यादीत राहील याकरता जे काही करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे. म्हणजे काय, तर आता प्रत्येकाला त्याच्या घरी येणारा एन्युमरेशन फॉर्म भरायला पाहिजे. प्रत्येकाला हा फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरता येतो. ECI नेट या ऍप मधनं तो भरता येतो, पण त्याच्यात पुन्हा अटी शर्ती आहेत. म्हणजे तुमचा फोन नंबर वोटर आयडीला लिंक पाहिजे, तुमचं वोटर आयडी आणि आधार याच्यावरचं नाम तंतोतंत जुळलं पाहिजे आणि तो आधारशी फोन जुळलेला असतो, त्याच्यातनं OTP येईल, त्यातनं व्हेरीफाय करायला लागतं. सो ह्या गुंता तुमचा सगळा ताळा जुळत असेल तर तुम्ही तो फॉर्म ऑनलाईन भरू शकता. पण तरी घरोघरी जे हा फॉर्म भरणं सोपं आहे का IRCTC वर तिकीट हा आता हा एक मोठा म्हणजे हे थोडं असं म्हणूया की IRCTC वर तत्काल बुक करण्यासारखं. अच्छा. तिकीट काढण्यापेक्षा तत्काल बुक करण्यासारखं. तर ते थोडं त्यांनी चांगलं करून ठेवलंय. पण ठीक आहे, पण ती सोय आहे ऑनलाईन फॉर्म भरायची. पण नाहीतर प्रत्येक BLO ची जबाबदारी आहे की त्यांनी प्रत्येक मतदाराला जाऊन तो फॉर्म घरोघरी ते देत आहेत. आता ह्याच्यात अडचण अशी आहे की काही काही BLO असं करतात की ते घरोघरी जाऊन फॉर्म देत नाही, ते एकाच ठिकाणी बसतात आणि जे सजग नागरिक आहेत ते फोन करून विचारतात की तुम्ही कुठे आहात, आम्हाला फॉर्म मिळाला नाही. मग ते सांगतायत मी ह्या मंदिराच्या इथे बसलोय, मी ह्या सोसायटीत बसलोय. पण खरं तर त्यांच्यावर बंधनकारक आहे की त्यांनी प्रत्येक घराला किमान 3दा भेट दिली पाहिजे. आता ह्याच्यात माझा दृष्टिकोन थोडा सहानुभूतीचा आहे. म्हणजे मला BLOंवर जो ताण आहे तोही दिसतोय, त्यांना हे थोडं जाचक आहे हेही दिसतंय. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला नागरिक त्याच्यातनं जर बाहेर राहिले, ज्याला काहीच माहित नाही, तर त्यांनी काय करायचं हाही मुद्दा दिसतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता नागरिक म्हणून 3-4 गोष्टी केल्या पाहिजेत. एकतर आधी माझा फॉर्म भरला जातोय की नाही. माझा फॉर्म माझ्या घरी जर आला नसेल तर माझा बूथ लेवल ऑफिसर कोण आहे हे मला शोधलं पाहिजे. ECI नेट हे ऍप तुम्ही डाउनलोड केलं आणि तुमचा एपिक टाकलात आणि सर्च युअर BLO म्हणून जर केलं तुम्ही, तर तुम्हाला तुमचा BLOचं नाव, फोन नंबर कळेल. त्याला फोन करून तुम्ही त्या व्यक्तीला विचारू शकता की काय प्रक्रिया आहे, तुम्ही कधी येणार आहात, कधी फॉर्म देणार आहात, आणि मग त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तुमचं काम, तुमचं हा फॉर्मचा तिढा सुटला की तुम्ही संवैधानिक मूल्यांना मानत असाल तर तुमची जबाबदारी आहे की तुमच्या आसपास, तुमच्या बूथमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या परिसरात जे लोक राहतात त्यांना तुम्ही हा फॉर्म मिळतोय की नाही हे भरायला मदत कराल, तो फॉर्म मिळवायला मदत कराल आणि ही जनजागृती कराल की अरे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे, नाहीतर तुमचं नाव डिलीट होईल. हे प्राथमिक काम सगळ्यांनी करायचं. त्यातही जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे जाऊन त्यांच्यावर अख्ख्या बूथमध्ये हे काम नीट होतंय की नाही हे जी जबाबदारी आहे. आणि BLOना खरोखरीच ते तर 2000 फॉर्म भरणं म्हणजे चेष्टा नाही. तर त्यांना जर इथे मदत लागत असेल की आम्हाला हे फॉर्म भरायला मदत करा, तर त्यांना ती मदत आपण केली पाहिजे. म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही मला. जर ती मदत ते BLO मागत असतील आणि कोणी BLA पक्षाचे करत असतील, त्यांचं काम आहे ते, त्यांनी ते केलं पाहिजे. आता ह्याच्या पुढची स्टेप आहे की तो फॉर्म कसा भरायचा, जी एक महत्वाची स्टेप आता आपल्याला करायची. तो फॉर्म कसा भरायचा याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर वरती जी माहिती आहे ती प्री प्रिंटेड आहे, ते डिटेल येतील. त्या फॉर्मची खालचा जो अर्धा भाग आहे त्याच्यात तुमचा आधार, वडिलांचं नाव, आईचं नाव या गोष्टी विचारल्यात, तोही सोपा आहे. प्रश्न मध्ये 1-2 कॉलम आहेत ज्याच्यात तुम्हाला तुमचं 2002चं मॅपिंग द्यायचंय. आता हे कशा करता आहे, तर आता मी जसं म्हटलं तसं की या प्रक्रियेचं उद्दिष्ट हेही आहे की तुम्ही तुमचं नागरिकत्व सिद्ध करा. आता 10 कोटी मतदार त्यांचे डॉक्युमेंट देतात आणि नागरिकत्व सिद्ध करतायत. ही यंत्रणा
म्हणजे कठीण होऊन बसेल ते. त्यामुळे त्यांनी एक काय सवलत दिली आहे की 2002 साली जर तुमचं नाव असेल, पण तेव्हा SIR झाली होती, त्याच्यात तुमचं नाव होतं म्हणजे तुम्ही नागरिक असाल, कारण तुमचा जन्म 86च्या आधीच झाला असेल, 2002 मध्ये नाव असेल तर 2002 मध्ये जर तुमचं नाव असेल किंवा तुमच्या आईचं असेल, वडिलांचं असेल किंवा आजी आजोबांचं असेल, हे तुम्ही दाखवू शकला तर तुम्हाला इतर कुठलंही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला ते मॅपिंग शोधावं लागेल. आणि ह्याच्यात आता 2 गोष्टी आहेत. काही लोकांकडे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांनी ते मॅपिंग मिळत नाही म्हणून घाबरू नका. मला असेही लोक भेटतात जे खूप घाबरतात, आमचं मॅपिंग मिळत नाही. तर तुम्ही तो भाग कोरा ठेवा आणि कोरा सबमिट करा जर मॅपिंग मिळत नसेल. तुम्हाला नोटीस जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तुमचं नागरिकत्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते सादर करू शकता. जर मॅपिंग मिळत नसेल तर पण मॅपिंग शोधायचा प्रयत्न करा. काही काहींचं नाही आहे, 2002 मध्ये नाव नव्हतं किंवा आता सापडत नाही, अशाही केसेस आहेत. तर आता हे प्रामुख्याने आपलं काम आहे की एन्युमरेशन फॉर्म भरणं, तो फॉर्म भरायला इतरांना मदत करणं. आणि जे विशेषतः तरुण आहेत, जे थोडं ECI नेट सारखं ऍप वापरून सर्च वगैरे करू शकतात, त्यांनी 2002चं मॅपिंग शोधण्यासाठी लोकांना मदत करणं हे आपलं आत्ता प्रामुख्याने काम आहे. कारण हे जर आपण 29 जुलैपर्यंत, 30 जून पासून 29 जुलैपर्यंत केलं नाही आणि आपला अर्ज जर BLO मार्फत इलेक्शन कमिशनकडे गेला नाही तर आपलं नाव थेट वगळलं जाईल. ओके, थोडक्यात म्हणजे हे काम म्हणजे नागरिक म्हणून किती फ्रस्ट्रेटिंग असलं तरी सुद्धा BLO वर ते फ्रस्ट्रेशन न काढता थोडी सहानुभूती ठेवून आणि ऍट द सेम टाइम आपण एक जागरूक नागरिक असल्यासारखं वागून इतरांना सुद्धा त्यात सामील करून हे काम बिलकुल आता जे काही अंगावर पडलंय ते पार पाडणं. म्हणजे आपण जे जसं 500 नोटच्या नोटामध्ये रांगेत उभं राहिलेलो असताना इतर लोकांच्या बाबतीत सेन्सिटिव्ह होतो, भले आपल्यावर ते पडलेलं वरून आलेलं काम असलं तरी सुद्धा तसं राहायचं. तर माझ्या म्हणजे आता नोटांच्या बाबतीत जसा तो राग आपण बँक कर्मचाऱ्यांवर काढू नये, एक्झॅक्टली तसा या प्रक्रियेवर राग असेल किंवा हे कशाला चाललंय सगळं, आता इथे बाकी एवढ्या गोष्टी होत असताना, पाऊस आहे, दुष्काळ आहे, ग्रामीण भागात पेरण्या लांबलेल्या आहेत, ते सगळं चालू असताना आत्ता कशाला हे काढलंय, हे सगळी कटकट बरोबर असली तरी ती कृपया BLO वर काढू नये. ती काढण्याची वेळ येईल तेव्हा आपण ती काढण्याची वेळ येईल तेव्हासाठीचा आपला मतदानाचा हक्क साबूत ठेवण्यासाठी. ठीक आहे, आपण आत्ता पुरता ही चर्चा इथे थांबूया. या पलीकडे काही प्रश्न आहेतच मला, शिवाय कदाचित या व्हिडिओ जेव्हा लोक बघतील तेव्हा त्यांना काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पुन्हा घेऊन पुन्हा बोलूया. तुझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, माझ्याकडे विचारण्यासारखं बरंच आहे. एकच फक्त त्यात सांगतो की ज्या प्रक्रियेचा आपण आता उल्लेख नाही केला, कारण आता ते सगळं सांगत बसलो तर आणखीन कन्फ्युजन वाढेल. की ह्या प्रक्रियेनंतर एक यादी येणार आहे, ड्राफ्ट वोटर लिस्ट, ज्याच्यात 2 याद्या येतील, ज्यांचं नाव यादीत आहे आणि ज्यांचं वगळलेलं आहे. ओके, त्यानंतर काय करायचं हा एक मोठा विषय आहे. तो मला वाटतं आपण तो स्वतंत्रपणे नक्कीच, कारण हा विषय सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित म्हणजे दैनंदिन जीवनाशी संबंधित बनणार आहे असं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे आपल्याला याबद्दल जास्तीत जास्त बोलायला पाहिजे, जास्तीत जास्त क्लॅरिटीची गरज आहे. तर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर व्हिडिओ खाली तुम्ही मेन्शन करू शकता किंवा मला ऍड्रेस करू शकता, निमिषला सुद्धा ऍड्रेस करू शकता. आपण पुन्हा हा विषय घेऊन पुन्हा व्हिडिओ बनवू. धन्यवाद. थँक्यू निमिष. थँक्यू.